नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 36 साईजचं प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तर इथे पूर्ण उंची आहे 13.5, त्यामध्ये मी 1 इंच ॲड केलं आणि एक लाईन मारून आखून घेतली. 13.5 प्लस 1 इंच 14.5. शोल्डर घेतले 7 इंच. अस्तरच्या बंद बाजूनी मी माप टाकत आहे. शोल्डर 7 इंच घेतले, आर्महोल 7 इंच घेतले बोटनेक 36 साईजसाठी. आणि आता मी इथे छातीचा चौथा भाग 9 इंच घेत आहे. छातीचा चौथा भाग आहे 9 इंच, 1.5 इंच मार्जिन घेत आहे आणि आता एक सरळ रेष आखून घेत आहे. आता कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर कमर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच. तर तिथे 8 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी बॅक टक्ससाठी आणि 1.5 इंचाचं मार्जिन असं करून मी आता एक लाईन आखून घेत आहे. आणि आता 1 इंचावरती आपल्याला आर्महोलचा गोलाकार द्यायचा आहे. तर 1 इंचावरती मी बॅक साईडच्या आर्महोलचा गोलाकार देत आहे. तिथून हलक्या हाताने आर्महोलचा आकार देऊन तुम्हाला घ्यायचा आहे. तर आता 1/2 इंच शोल्डर डाऊन केलेले आहेत बोटनेक असल्यामुळे, तर तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि आता 3.25 इंचावरती मी गळ्याचा आकार देत आहे. बोटनेक असल्यामुळे मी बॅक नेकला 3.25 इंच घेतलेला आहे गळा. 3.25 इंच गळा घेतलेला आहे. 3 इंच गळ्याची खोली घेतलेली आहे आणि एक बॉक्स करून तिथे आपल्याला बोटनेकचा आकार द्यायचा आहे. आणि त्या बॉक्सच्या खाली मी 2 इंचाचं अंतर सोडलेलं आहे. परत त्याच्या खाली मी 4 इंच घेतलेला आहे आणि खाली एक मोठा बॉक्स मी असा बनवून घेतलेला आहे. आणि हे पहा, मी खाली बॅक नेक डिझाईनसाठी असा सुंदर असा आकार देऊन घेतलेला आहे. तर असं व्यवस्थित हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. वरती पण बोटनेकसाठी मी आकार देऊन कटिंग करून घेतलेला आहे. आणि बॉर्डर कट करून घेतली मी बॅक डिझाईनसाठी. आणि आता आपण मेन फॅब्रिकवरती बॅक पार्टचं कटिंग करून घेणार आहोत. तर मेन फॅब्रिकवरती मी बॅक पार्टचं कटिंग पण करून घेतलेलं आहे. तर पुढचे पण व्हिडिओ अपलोड होत राहतील, ह्याचं फ्रंटचं कटिंग, स्लीव्जचं कटिंग वगैरे. तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.